गेल्या काही दिवसापासून पुणे शहरामध्ये सातत्यानं जोरदार पाऊस सुरू आहे। मी सध्या बाणेरमधल्या पारखेमळा या सोसायटीमध्ये आहे आणि या सोसायटी लगत असलेली राम नदी अगदी धोकादायक पातळीपासून वाहत होती। मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे या नदीला पूर आला आणि पूर आल्याच्या नंतर या सोसायटीची जी सुरक्षा भिंत आहे ती सुरक्षा भिंत या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेली आहे। आपण बघू शकतो की ही अगदी सोसायटीची आहे, ती सोसायटीला या पाण्याच्या प्रवाहाचा धोका पोहोचू शकतो, कारण की जी सुरक्षा भिंत आहे ती सुरक्षा भिंतच या राम नदीच्या पात्राच्या जो पाण्याचा प्रवाह आला त्या प्रवाहामधून वाहून गेल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। जवळपास अगदी मोठी रहिवाशी सोसायटी या ठिकाणी आणि अनेक नागरिक जे आहेत या सोसायटीमध्ये वास्तव्यास आहेत। राम नदीला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूर आला आणि पाण्याचा प्रवाह अगदी मोठ्या प्रचंड होता, त्यामुळे सध्या बघू शकतो की या सोसायटीची जी सुरक्षा भिंत आहे ती सुरक्षा भिंतच या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेली आहे। अगदी कठड्यासोबत, म्हणजे वरच्या कठड्यापासून खालचा जो भाग आहे तो मातीचा सर्व भाग अगदी वाहून गेलेला आहे। त्यामुळे या सोसायटीची सुरक्षा जी आहे ती अगदी धोक्यात आल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की सध्या पाण्याचा प्रवाह कमी झालेला आहे, मात्र जर पाण्याचा प्रवाह आणखी वाढला तर या सोसायटीला सुद्धा धोका संभवू शकतोय। प्रशासनाने याची वेळीच दखल घेतली पाहिजे असं तर या सोसायटीच्या नागरिकांचं म्हणणं आहे। मात्र आपण बघू शकतो की अगदी धोकादायक पद्धतीनं सध्या ही जी भिंत जी आहे ती वाहून गेल्याचं चित्र आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आता प्रशासन याच्यावरती काय दखल घेणार किंवा पाणी जर वाढलं तर पुन्हा एकदा या सोसायटीला धोका संभवू शकतो। कॅमेरामॅन सुशांत राव सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे।